आमचे मित्र राहुलजी गोरे, इतर सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे कोणीतरी पाहुणा आला म्हणजे आपल्याला आता भीती वाटत असेल की हे आता आपल्याला काहीतरी उपदेश करणार आहेत. कारण पाहुण्याचं काम असतं आल्याबरोबर सांगायचं हे करा ते करा. तुमच्या घरामध्ये पाहुणे आल्याबरोबर त्यांचा पहिला प्रश्न काय असतो? तुम्ही कितवीला आहात? दुसरा काय असतो? तुला किती मार्क्स पडले? आणि तिसरा काय असतो? तुम्हाला मॅडम आहेत की सर आहेत? पण तुम्ही त्यांना असं कधी विचारता का तुम्हाला 10वीला किती मार्क्स होते? तुम्ही विचारू शकत नाही. एकदा विचारून पहा. विचारलं तर ते पुन्हा तुम्हाला विचारणारच नाहीत तुम्हाला किती मार्क्स आहेत. कारण कसं असतं, आमच्या मोठ्या माणसांना उपदेश करायची सवय असते आणि उपदेश कुणाला करायचा? आमच्यापेक्षा जो कोणी लहान दिसला की लगेच त्याला उपदेश सुरू करायचा आणि तुम्हाला तर ते आवडत नाही. परंतु गंमत अशी असते, हे मोठी माणसं उपदेश का करतात? ते काहीतरी सांगू पाहतात, त्यांना आपल्याला काहीतरी सांगायचं असतं. आपल्यामध्ये तुम्हाला जर विचारलं, तुला मार्क्स किती, तुला किती? एखादा म्हणेल मला 90 आहेत, दुसरा म्हणेल मला 70 आहेत. हुशार कोण? 90 वाला. दोघांना समजा सांगितलं भाषण करा, 70 वाल्यानं छान भाषण केलं, 90 वाला घाबरला. हुशार कोण? मार्कावर काही नसतं. मार्क्स पडतात. मार्क्स पडणं म्हणजे बुद्धिमत्ता, असं तुम्ही अजिबात समजू नका. आपलं जे व्यक्तिमत्व आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. तुम्हाला मी गंमत सांगतो. एका मित्राच्या वर्गात मी गेलो, दुसरीचा वर्ग होता, छोटे मुलं होते, त्यांना माहीत नव्हतं पृथ्वी गोल असते वगैरे. मी त्यांना एक प्रश्न विचारला, म्हटलं सूर्य कुठे उगवतो? ते म्हटले नाही पूर्वेकडं, ते म्हटले इकडं उगवतो, इकडं. कारण त्या गावामध्ये ते पाहायचे, इकडं पूर्वेकडं उगवतो. मावळतो कुठे? इकडं मावळतो, म्हणजे पश्चिमेकडं मावळतो. म्हटलं तो दुसऱ्या दिवशी कुठं उगवतो? ते म्हटले पुन्हा इकडे उगवतो. म्हटलं मग तो रात्रीतून तिकडे कसा जातो? तर एक जण म्हटला तो जमिनीखालून जातो आणि दुसरा एक मुलगा म्हटला तो आभाळातून जातो. मग मी त्याला विचारलं तो आभाळातून जातो मग दिसत कसा नाही? त्यानं सांगितलं तो चंद्रासारखा दिसतो. आता या मुलाला मठ्ठ म्हणणं अतिशय चुकीचं आहे. त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता होती. त्याला असं वाटलं की सूर्य पुन्हा तिकडे जाताना तो चंद्रासारखा दिसत असेल. चंद्र आणि सूर्य वेगळा आहे हेच त्याला मान्य नव्हतं. तुम्हाला सांगतो, आपल्यामध्ये जे जे काही आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. कोणात कल्पकता जास्त असते, कोणामध्ये प्रतिभा असते, प्रज्ञा असते. प्रज्ञा म्हणजे काय? गणितामध्ये याचा खूप उपयोग होतो. तुम्हाला गणित चांगलं येतं का? अनेकांना येतं, अनेकांना येत नाही. तुम्ही लहान मुलांना एक प्रश्न विचारा पटकन, 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड, कशाचं वजन जास्त भरेल? कशाचं? लोखंडाचं. काही जण म्हटले लोखंडाचं आणि एक जण म्हटलं दोन्ही एकसारखं भरेल. आता उत्तर हेच आहे, पण लहान मुलं काय म्हणतील? लोखंडाचं. कारण त्यांच्या डोळ्यासमोर असं असतं लोखंड जड आहे, कापूस हलका आहे. गणित आपल्याला येतं हे तुम्हाला उदाहरण सांगतो. मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर आमच्या गणिताच्या प्रोफेसरनं पहिल्या दिवशी एक गणित घातलं आम्हाला. काय गणित होतं? ते म्हटले मुंबई ते पुणे 200 किलोमीटर अंतर आहे. मुंबईवरून एक रेल्वे निघाली 150 किलोमीटर वेगानं. पुण्यावरून एक रेल्वे त्याच वेळेस निघाली 200 किलोमीटर वेगानं. आणि सरांनी असं सांगितलं की मुंबईवरून जी रेल्वे निघाली त्या रेल्वेच्या इंजिनाच्या वर एक माशी बसलेली होती. दोन्ही रेल्वे एकत्र आल्या, त्या रेल्वेमनकडून चूक झाली आणि दोन्ही रेल्वे इंजिनांची धडक झाली. त्या मधल्या काळात काय झालं? मुंबईहून जाणारी रेल्वे ती माशी उडायची, पुण्याच्या इंजिनावर जाऊन बसायची, पुन्हा उडायची, मुंबईच्या इंजिनावर जाऊन बसायची. दोन्ही रेल्वेची धडक झाली तर ती माशी किती अंतर उडाली? असं त्यांनी विचारल्यानंतर मी त्या दिवशी जे वर्गाच्या बाहेर पडलो ते पुन्हा गणिताच्या सरांच्या तासाला बसलो नाही. म्हणजे गणिताचे सर दिसले तरी मला थरकाप सुटायचा की आता ही इंजिनाची काहीतरी भानगड आहे. आणि त्यावेळेस समजलं आपण गणिताच्या लायकीचे नाही. आपण गणित सोडून सगळे विषय घेऊ, पण आपल्याकडे एक पद्धत आहे, सगळे विषय तुम्हाला आले पाहिजे. मराठी तितकी चांगली आली पाहिजे. आता सरकारनं कालच सांगितलं तुम्हाला हिंदी आता आलीच पाहिजे. हिंदी राष्ट्रभाषा आहे, भारताची भाषा आहे. मराठी आली पाहिजे, हिंदी आली पाहिजे आणि इंग्रजी तर आलीच पाहिजे. आपण इंग्रजी बोलल्याशिवाय आमच्या मम्मी पप्पाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. मग तुम्ही भले इंग्रजीत शिवी द्या तरी ते म्हणतील गुड, किती छान बोलला तू. कारण इंग्रजी आलं पाहिजे. काल परवा मी एका कार्यक्रमाला गेलो, 2 मुली इंग्रजीत बोलल्या, अस्खलित इंग्रजी. लहान मुलं होते. ते भाषण संपून ते बसल्यावर मुलांनी टाळ्या वाजवल्या. त्यांना असं वाटलं आम्ही खूप छान बोललो म्हणून टाळ्या वाजवल्या. तसं नाही, त्या बसल्या म्हणून मुलांनी टाळ्या वाजवल्या. कारण त्यातला एक शब्दही त्यांना समजला नाही. मग सगळ्या भाषा आल्या पाहिजे. मग आमच्या आईची भाषा कुठली आहे ती आधी आपल्याला आली पाहिजे. आईची भाषा कोणती आहे? आपला जन्म झाल्याबरोबर आई जे बोलते ते आपण शिकतो.
आई समजा भात शिजवते, कुकर आहे, गॅस आहे, सिलेंडर आहे. आई इंग्रजी बोलतेच ना. आपल्याला एक सवय आहे, जे शब्द मराठीमध्ये अवघड आहेत ते आपण दुसऱ्या भाषेतले घेतो आणि सहज वापरतो. आता आपण टेबल म्हणतो, टेबल आहे, मराठीत त्याला मेज म्हणतात. मग मेज शब्द जरा त्रास होतो बोलायला. मग टेबल आपला सरळ आहे, टेबल. पंखा त्रास होतो, फॅन. बटन, ग्लास. आता पेला, पेला शब्द वाईट आहे, ग्लास. म्हणजे आपले लोक आळशी आहेत. आळशी असल्यामुळे ते काय करतात, जी भाषा सोपी आहे, मग ती कुठलीही भाषा असो ती आम्ही वापरतो. मग तुम्ही आईला विचारा मिक्सरला मराठीत काय म्हणतात, घरी गेल्यावर विचारा, नाही सांगता येणार. पूर्वी पाट्यावर वाटायचे, तुम्हाला आठवतं का पाटा, दगडी पाटा, आणि त्यावर असं वरवंटा फिरवायचे आणि आई ते वाटायचे, मसाला त्यावर वाटायचे. बाबांबरोबर भांडणं झाले तर जास्त जोरानं वाटायचे, म्हणजे त्यांना असं वाटायचं हे बाबाच आहेत पाटावर पडलेले. असं तसं तर मारता येत नाही, असं यांना रगडून घेऊ, मसाला चांगला व्हायचा. पण आता मिक्सर आहे, फ्रीज आहे, आपण फ्रीजच म्हणतो. फ्रीजला मराठीत काय म्हणतात, शीतकपाट. आता इतकं मोठं कोण म्हणेल, शीतकपाट, फ्रीज. आपण विसरून गेलो आपली भाषा कुठली आहे. आपल्याला जे जे सोयीचं वाटेल ते आपण बोलतो. मग आपल्याला विनाकारण असं म्हणायला नको तुम्ही हिंदीच बोला, मराठीच बोला, इंग्रजीच बोला. जे जे काही येतंय ते आम्ही चांगल्या पद्धतीनं बोलतो. मग आता फक्त मार्क्स पडणं म्हणजे आपण हुशार आहोत का, असं अजिबात नाही.